जरांगेंच्या मोर्चामुळे पुण्यामधल्या वाहतुकीच्या व्यवस्थेमध्ये अनेक बदल केले गेलेले आहेत। त्या संदर्भातली बातमी आपण बघतोय। आज पुणे शहरामध्ये ही सगळी पायी दिंडी प्रवेश करेल आणि त्यामुळे अर्थातच वाहतुकीची समस्या उद्भवू नये यासाठी हे काही बदल करण्यात आलेले आहेत। पुण्यामधून अहमदनगरकडे जाणारी जी वाहतूक आहे ती काहीशी वळवली गेली आहे। नगरकडे जाण्यासाठी आता पर्यायी मार्गाचा वापर वाहन चालकांना करावा लागेल। नगरकडे जाणारी वाहतूक ही सोलापूरच्या रस्त्याने पुढे वळवण्यात आली आहे, त्यामुळे या रस्त्याने आता पुढे मार्गस्थ व्हावं लागणार आहे। आणि या सगळ्या विषयी बोलूया। तुषार झरेकर आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। तुषार, काय नेमकी अपडेट मिळतेय? पायी दिंडीच्या निमित्ताने पुण्यामधल्या वाहतुकीचं नियोजन नेमकं कसं करण्यात आलंय? यामिनी, आपण जर पाहिलं तर वाहतुकीचं नियोजन आहे ते खरं तर करण्यात आलेलं आहे। कारण काल जर आपण पाहिलं तर नगरमध्ये अक्षरशः संपूर्ण जे नगर आहे ते या वाहतुकीमुळे विस्कळीत झालं होतं। त्यामुळे आज जे वाहतुकीचं नियोजन आहे ते योग्य पद्धतीने खरं तर पोलिसांकडनं करण्यात आलेले आहे। विशेष यामध्ये जर आपण पाहिलं तर पुणे नगर हायवे हा हायवे खरं तर आज बंद ठेवण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर पुण्यापासून पुढे चिंचवड किंवा पुढे दुसऱ्या मार्गाच्या लोणावळाकडे किंवा मुंबईकडे जो मार्गस्थ होणार आहे तोही त्याही वाहतुकीमध्ये एकंदरीत पूर्णपणे बदल करण्यात आलेले आहेत। तर एकंदरीत जर आपण पाहिलं तर पुणे शहराच्या आसपास असणारे जे इतर रस्ते आहेत त्या रस्त्यांनी खरं तर ही संपूर्ण वाहतूक आहे ती एकंदरीत वळवण्यात आलेली आहे। विशेष करून जर आपण पाहिलं तर नगर महामार्गावरनं अनेक रस्ते खरं तर मुंबईकडे जात आहेत, त्या रस्त्यांनी खरं तर ही संपूर्ण वाहतूक वळवण्यात आल्याचं पाहायला मिळतं। धन्यवाद तुषार या सगळ्या अपडेटसाठी।